क्लायमेट एकदम कोझी आहे काय, कोझी क्लायमेट. आणि फिरायला खूप मूड आहे. तसं तर मी सोलो राईडलाच निघणार होतो, बट नंतर विचार केला की सोलो जाऊन पण जरा बोर होईल, मित्र पाहिजेत सोबत बकचोदी करायला. सो आपण आलो शॉपवरती आणि आता जबरदस्ती यांना रेडी करून आपण जाणार आहे फिरायला. डेस्टिनेशन पण अजून ठरलेलं नाही आहे, काहीच ठरलेलं नाही, काहीच नथिंग. जस्ट मी आलो रेडी होऊन. आता ज्ञानदेवला रेडी करू आपण. मम्मीला सांगितलं ना आम्ही फिरायला चाललो आहे. मम्मीला बोललो चाललो आहे शॉपवरती. मम्मीने डबा दिला आहे. मम्मीने डब्यामध्ये काय दिलं माहिती आहे काय? मम्मीने डब्यामध्ये रताळी दिले. म्हटली शॉपवरती जाऊन खा. कसली तयारी करून आलाय बघ, फुल रेडी. काय शूज लावून कसं काय आलाय? अरे मग शूज रेड्या, शूज इम्पॉर्टंट आहे, स्लिप नाही होते. विचार काय केला की शूज घालून पावसात फिरला? तू असं का वाटतं सिलेंडर डिलिव्हरी करायला चाललाय? हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तिथून आमची तयारी आहे बघ. नवीन रेनकोट काय? पाऊस नाही ना, नो कशाला घालतोय रेनकोट? घातलाय ना, आता काढायचा कशाला म्हणून. एकदम गफलतमध्ये ठरलेली ही राईड आहे आणि आम्ही निघालोय आता. सो मला तर वाटलेलं मी एकटा जाईल, बट आता आम्ही टोटल 3 जण आहे. प्रथमेश, मी आणि ज्ञानदेव. आणि आता आलो पेट्रोल पंपला. पेट्रोल फिल करूया. माझ्या गाडीचं आहे ऑलरेडी, थोडं दिसतंय. सो लेट्स सी. आणि डेस्टिनेशन ठरलं आहे मोरबे डॅम. मी तर अजून एकदा पण नाही गेलेलो मोरबे डॅमला. जाऊया. झालं रेडी? यार सीन असं आहे ना की मला मोरबे डॅमचा रस्ता नाही माहिती, ज्ञानदेवला माहिती आहे. आणि ते स्कूटीवरती आहेत, ते हळूहळू चालत आहेत. तर मी 2 मिनिटाच्या राईडची मजा घेतो, परत स्लो होतो. मग ते मागून येतात, मग मला रस्ता सांगतात. आणि आता आपण आहे खांदा कॉलनीच्या ब्रिजवरती. जे नवी मुंबईमधून असेल त्यांना माहिती असेल, पनवेल खांदा कॉलनी तर खूप फेमस असं लोकेशन आहे. तर खांदा कॉलनीच्या ब्रिजवरती आता आपण. मला तर वाटलेलं की मोरबे डॅमला जायचा रस्ता ओल्ड पुणे हायवे आहे ना आपला, तिथून जाईल मागच्या ब्रिजच्या खालतून तर राईट मारायचं आहे, बट नाही. आता ह्या साईडला डीमार्ट आहे, पनवेलला पोचलो आपण. आणि ज्ञानदेव ते आरशामध्ये दिसत आहेत. बघू आता ते कुठे स्ट्रेट जात आहेत की राईट मारत आहेत. लेट्स सी. एवढा रँडमली प्लॅन ठरला ना की गाडीचं काहीच काम नाही, असंच नॉर्मली निघालं. थोड्या दिवसांपूर्वी मी गाडीचं सीट कवर वगैरे चेंज केलेलं आणि पंक्चर होते ते काढलेले. पाणी भरलं काय, वॉटर क्रॉसिंग. अरे हे बघ, हे ग्राउंड आहे का? काय हे आहे काय नक्की? हे बघ ग्राउंड आहे का तलाव आहे? नाही शपथ, पाणी डायरेक्ट भरले. भीती वाटते भाई, मला तर वाटतं ग्राउंड आहे. हे बघ बचकं बिचकं पोहतात त्याच्यामध्ये. हिरवा आणि दर्गा गमतीने जीवन सफर करा मस्तीने, गमदर गमते गारे जीवन धुंद बारे. ला 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 ला. आपले श्रीमान भाऊ पण आहे रस्त्यावरती कधी कधी येतात राईड करायला. तू पहिले गेलाय मोरबेला? मोरबेला गेलाय पहिले पण? कसं आहे तिकडे, ग्रीनरी असेल का आता? भारी आहे तो. काहीच भारी असं ऐकायला तर भेटतंय. गाईज काय रस्ता चुकलो काय आपण ते समजायला मार्ग नाही. ज्ञानदेव पाठचे 10 मिनिटं झालं मला दिसत नाहीये. मिररमध्ये पण नाही दिसत आहे, बाजूने पण पुढे नाही गेला. थांबूया बघूया ज्ञानदेव मागं आहे का पुढे गेलाय. पुढे तर नाही गेला. आणि अरे फोन आला, चुकलो वाटतं रस्ता. या कोण आहे? हॅलो, काही कंपनी आहे. महासेल नको मला, महासेल. ज्ञानदेव मागेच असेल मोस्ट प्रॉब्ली. पहिला मोरबे डॅम सरळच आहे ना? हां भेटले पार्टनर भेटले. चल थँक्यू. हाय पुढे बघितलं, माणसं मदत करायला नेहमी रेडी असतात भाई. जरा बघितलं मी टेन्शनमध्ये दिसतोय, लगेच कुठे जायचं आहे मित्रा? मोरबे डॅम. पुढे ते बोलतो भाई. आत्ता हे लोक पुढे गेले माझ्या, आणि आता मला पुढे पण नाही दिसत आहेत भाई. पुढे गेले तर मागे आहेत, काहीच समजायला मार्ग नाही. इथून पुढे भाई आता मी यांच्या सोबतच जाणार, ना पुढे ना मागे. कुठे ते? वेअर आर यू गाईज? विचारू का? हा मोरबे डॅम कुठे नाही माहिती. नॅनो आहे? नॅनो नाही, मागे आहेत का पुढे आहेत? आयला कुठे पोहोचलो आपण? नाही नदी चांगली आहे. हीच नदी पुढे जाऊन मोरबे डॅमला जात असेल प्रोबॅबली.
पाणी तर खूप आहे. कोणाला विचारू का पुढे जाऊ, काय करू, काय हे मागेच का पुढे आहेत, काहीच समजायला मार्ग नाही. थांबलं तरी प्रश्न, नाही थांबलं तरी प्रश्न. काका नाही सर काका मोरबे डॅम सरळ आहे. थँक्यू. डॅमला जायचंय. हां मोरबे डॅम. मोरबे डॅम इथे नाही राजा, पुणे हायवेला. मित्र मला इथेच घेऊन आले. इथे मोरबे पुढे गाव आहे. हां काय साईडला गाव आहे, इथे पण नाही. त्या साईडला आहे का? हा, आणि ते गाव आहे. तुला गावाला जायचंय का याला जायचंय? अहो माझे मित्र पण आहेत बाईकवरती. हा. ते पुढे गेले का मागे गेले मला माहिती नाहीये. त्या लोकेशन मागलं त्यांच्याकडनं आता. आता फोन करतो त्यांना. त्यांना विचार, अरे मोरबे डॅमला जायचंय का मोरबे गावात जायचंय? इथे 2 डॅम आहेत. हां इथे ठीक आहे चालेल, फोन करतो. ठीक आहे. अरे मोरबे गावात जायचंय कारण करंबेळी डॅम आहे पुढे. तो काय माझी इन्फॉर्मेशन बरोबर होती की ॲक्च्युली मोरबे डॅम जो आहे ना तो पुणे मुंबई ओल्ड हायवे जो आहे ना पुणे मुंबईचा, त्या हायवेला मोरबे डॅम आहे. आणि तो थोडा लांब आहे. तिकडे हे कुठेतरी मला दुसरीकडेच घेऊन चाललेत. मोरबेच डॅम आहे बट आय गेस दुसऱ्या साईडून असेल काहीतरी. सो अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे माझ्यासाठी. तर आपण सोबत मिळून एक्सप्लोर करूया. आणि मी फोन केला ते लोक मागे येतो का ते आले आता. त्यांचा मला फोन आला. मी यांना कधी पास केलं मलाच समजलं नाही. आणि आता आपण ह्यांच्या मागे मागेच जाणार आहे हळूहळू हळूहळू. चलो चलो चलो. तो काही माझ्यामध्ये आपण पोहोचत आलो आहे. तिथून माझा मित्र बोलतो खाली जायचं आहे. भाई जाव हे बघ पहिला आलं घाण पाणी रे भाई. इथं कोण उतरणार, येडा आहेस काय? हे असेच लोक वाहून जातात भाई. पाणी आहे का मजा घे. तो काही हा मोरबे डॅम तर नाही आहे बट त्याच्यात एक पार्ट बोलू शकतो. आणि इथे पाण्याला एवढं बेकार प्रेशर आलं आहे ना की मला तर भीती वाटते. ह्याच्यामध्ये कोणी उतरायला नको चुकून पण, कारण तो कोणी गेला तर गेला कायमचा. कसलाच उसळलंय पाणी. नॅनो जातो का पोहायला? यात मी मरीन. स्पॉटचं नाव नाही माहिती पण मोरबे डॅमचाच कोणता तरी पार्ट असावा. तर इथे थोडेफार फोटो काढलेत. बाईकचा कसला भारी दिसतात आपल्याला. ही माझी बाईक आहे, ही नॅनोची बाईक आहे. सो लेट्स गो. मित्रांनो आपण आहे ना 10 वेळा रस्ता चुकला आत्तापर्यंत. त्याच्यामुळे आमचा रस्ता काय फॉलो करत तुम्ही येऊ नका. बट मी लोकेशन मॅपवरती टाकेल. ह्याला क्रॅम्प आला तो तिथून तुम्ही बघून ते येऊ शकता मॅप फॉलो करत. आम्ही मोबाईल नाही काढते बिकॉज भीते पाऊस आहे. जर तुम्ही कारने वगैरे येत आहे तर तुम्ही मोबाईल घेऊन येऊ शकता. दोन्ही पायांमध्ये क्रॅम्प आला आहे. आणि नॅनोचा रस्ता फॉलो करत करत आम्हाला मोरबे डॅमपर्यंत पोचायला लय लेट झालं. 15 मिनिटाचा रस्ता होता तो क्रॉस करायला आम्हाला 1.5 तास लागला. पण रस्त्यामध्ये काही चांगली माणसं भेटली ज्यांनी आम्हाला मोरबे डॅमचा एक्झॅक्ट रस्ता दाखवला. त्यांना फॉलो करत करत आम्ही मोरबे डॅमच्या एंडला जाऊन पोहोचलो. नॅनो इथून जायचंय बोलतात डॅमला. मग चला, भरपूर साऱ्या गाड्या आल्या आहेत वॉटर क्रॉसिंग करायला. हे तुझी ओला ठेवीत बघ येडा शिक काहीतरी. अहो एक नंबर. नॅनो ओला टाकतोय रे तो. चला आता आपली वारी. एक नंबर. एवढ्या कोपऱ्यावरून टाकतोय. अरे मधून टाक. लेट्स गो. चला. आखी गाडी स्पीड करते त्या आईची. आरामात आरामात जाऊया आपण गाईस. आपला फ्रंट टायर अख्खा टाकलाय आईच्या गावात. कम ऑन लेट्स गो.
हळू 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 आई एक नंबर ये पोचलो फायनली. मोरबी डॅमच्या स्टार्टिंगला पोहोचल्यानंतर माझा उत्साह काही नेक्स्ट लेवललाच होता. तिकडे गेल्यानंतर असं वाटत होतं की काय करून काय नको. तिकडच्या चिखलामध्ये गाडी स्किड करायची, रोटेट करायची एवढी इच्छा होत होती की बाय सांगू नाही शकत मी तर. पण तिकडे आलेल्या माणसांची एनर्जी बघून मला पण एनर्जी आलेली. तर मी नाकाम प्रयत्न केलेत, पण माझी काही गाडी 360 अशी ड्रिफ्ट झाली नाही. तरी पण आम्ही पुढे गेलो. पावसामध्ये थोडेसे रेनकोट काढला आणि फोटोज वगैरे क्लिक केले आणि गाड्या तिथेच लावून आम्ही निघालो खालची जायला. आपण मागे बाईक्स लावलेत आणि इथून आता चालत चालत खाली चाललोय बिकॉज इथून रस्ता जरा जास्ती खराब आहे. हो लेट्स सी. फायनली पोहोचलो आपण मोरबे डॅमला. पावसामुळे हालत खराब झाली आहे, बट पाऊस नसेल तर काय मजा आहे. खरं सांगू तर जेव्हा फायनली आम्ही मोरबे डॅमला पोहोचलो ना, तर तिकडचा नजारा बघून माझा मूडच खराब झाला. मला वाटलं हा नजारा बघायला आपण एवढं लांब आलोय. मला वाटलं तिकडे थोडंसं एक्साइटिंग काहीतरी असेल, मजा येईल, आपण पाण्यामध्ये ॲटलिस्ट पाय तरी बुडवू शकू, जास्त रिस्की नसेल. पण नंतर जाऊन समजलं की मेन नजारा तर पुढे आहे आणि तोपर्यंत माझ्या गोप्रोची चार्जिंग संपलेली. मी पुढची शूटिंग मी मोबाईलमध्ये घेतली. चालत चालत आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर बघितला ऍक्च्युअली मोरबे डॅम. इथे तुम्ही बघू शकता लोक पोहता पण आहेत. आणि जर तुम्ही या साईडला बघितलं, ओ माय गॉड, भयानक आहे. आईच्या गावात भाई वर्थ विजिट दिस प्लेस. आणि हा लोखंडाचा ब्रिज आहे. इथे रेलिंग वगैरे आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. हा पूर्ण मोरबे डॅम आहे. आता ॲक्च्युली गोप्रोला चार्जिंग पाहिजे होती, वरतून व्हिडिओ काढली असती मस्त आला असता. बट ओ माय गॉड, मोबाईल नको पडायला माझा. आईच्या गावात कडक लोकेशन, कडक नेक्स्ट लेवल. तिथे पण खाली बघू शकता काही लोक गेलेत पोहायला. आणि तिकडे सेफ नाही आहे, मी नाही बोलणार सेफ आहे, कारण तिकडून पण हे होऊ शकतं. आणि हे काय व्हिडिओ चालू आहे, आई शपथ कसलंच दिसतंय. सो स्टार्टिंगला मला वाटलेलं की ही ट्रिप फेल गेली, पण लास्टला हा व्ह्यू बघितला आणि माझं मन एकदम खुश झालं. सो काही तुम्हाला पण हा व्ह्यू आवडला असेल आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. मोरबे डॅमला यायचं असेल तर मला मेसेज करा इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामचा आयडी आहे प्रसाद_टेटमे. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.